आई, हे सगळं ज्योतीमुळे घडतंय। तिच्या सांगण्यावरून आज मी हे सगळं करू शकलो। जसा तुझा आशीर्वाद माझ्यावर आहे ना आई, तसाच आशीर्वाद तिच्यावरही राहू दे प्लीज। काकू, मी नक्की प्रयत्न करेन की दीप दारू सोडेल। मला माहिती तो चांगला आहे, पण बाकीचे त्याला वेगळ्या नजरेने बघतात। पण मी त्यांची नजर नक्की बदलेन। पण यासाठी मला तुमची मदत लागेल। कराल ना मला मदत? अधीर्या सांजेला तो अंधार सारून उजेड घराला देतील दीप ज्योती। वहिनी, आज दीप इथे नाहीये याचं खूप वाईट वाटतंय मला। असं काहीतरी कर की ज्याने आपलं सगळं कुटुंब एकत्र येईल। तू गेल्यापासून कुटुंब तुटलंय ग। ते परत जोडणारी, सगळ्यांना जपणारी आणि दीपच्या मागे ठामपणे उभी राहणारी तुझ्यासारखी सून पुन्हा या घरात येऊ दे। मला नाही माहिती मी तुझे हे उपकार आयुष्यभर कधी फेडू शकेन की नाही। आई गेल्यानंतर आहे ना मला कोणीच तसं समजून घेतलं नाही। सुलू सोडल्याचा तीच असायची माझ्या बाजूने, सतत माझी बाजू घ्यायची। पण बाबां पुढे तिचं काही चालायचंच नाही। तू बाबां पुढे माझ्या बाजूने उभी राहिलीस, माझं सत्य सिद्ध करून दाखवलंस। सगळ्यांना वाटतं मी खूप वाईट आहे, बेवडा आहे। पण तसं नाही आहे। आणि मला असं वाटतंय की आज तू जी अड घातलीस मला, म्हणून मला असं वाटतंय की तुला आहे ना मी कुठेतरी कळू लागलोय। आज तू जे काय केलं माझ्यासाठी, त्यासाठी माझ्याकडून स्वप्न गोड पडू दे नवे, अधुरा दीप भाबडा उजाळू दे साजिऱ्या ज्योतीने। प्लीज नाही म्हणू नको। अंधार सारून उजेड घराला, दुःखाला भिडून आधार सुखाचा देतील दीप ज्योती। चला, फिट्टमफाट झाली। फिट्टमफाट कसली? म्हणजे याआधी तू मला रडताना बघितलंयस, आज मी तुला रडताना बघितलं। झाली फिट्टमफाट। दगडाच्या काळजाची आहेस का तू? काय बोलला? हे आईने मला लवकर बोलवलं होतं बघ, तुझ्या नादात मी विसरून गेले। मला उशीर होते, चल मी निघते, बाय।
सुलू, मी सांगितलं होतं ना, या माणसाचं पाऊल सुद्धा या घरात पाडता कामा नये. दादा, मी बोलते त्याच्याशी, चिडू नको. बोलते. कशाला दारू ठेवून आलास? दारू नाही पेलोय मी. अगं, नाही पेलोय मी आज. खरंच? खरंच खरंच नाही पेलोय. मला फक्त आईच्या फोटो जवळ जाऊन पाय पडायच्या होत्या, म्हणून मी तिकडे जात होतो. दादा, अरे दारू नाही प्यायलाय तो. निदान वहिनीच्या पायात पडू दे त्याला. दीप, जेवायला चल ना. मी नंतर जेवतो, आता भूक नाही, मी आलोच.